नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत दीराचा जडला भावजाईवर जीव, भाऊ व भावजाईने मिळून घेतला नवऱ्याचा जीव। नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी या गावातील बाळू सीताराम पवार याचे 12 वर्षापूर्वी कन्नड येथील वंदना या नावाच्या मुलीशी लग्न झाले होते। त्या दोघांचा सुरुवातीचा वैवाहिक काळ हा दोघांसाठी एकदम झकास होता। मात्र काही वर्षांनी बाळूला दारू पिण्याचे व्यसन लागले व तो कामावरून परत घरी येण्यापूर्वी तो दारू पिऊनच घरी येत असे। बाळूची घरी येताना मात्र शिस्त बिघडत असे। तो बेशिस्त अवस्थेत डुलत घरी येत होता। त्याच्या या दारू पिण्याच्या वर्तनाला त्याची बायको वंदना ही फार वैतागून गेली होती। बाळू हा मद्यधुंद अवस्थेत असताना बाळूला घरी सोडवण्यासाठी त्याचा चुलत भाऊ गजानन पवार हा त्याला घेऊन येत होता। बाळूला त्याच्या घरी सोडवण्यासाठी आलेला गजानन आणि बाळूची बायको वंदना यांची नजरानजर होत असे। मद्यधुंद अवस्थेत असणारा बाळू घरी येताच बडबड करत तो गाढ झोपी जात असे। तेव्हा वंदना ही तिच्या दिराला म्हणायची, तुमच्या भावाच्या दारूच्या व्यसनामुळे मला जीवन नकोसे झाले आहे, असे वंदना एकदा तिचा चुलत दीर गजानन यास म्हणाली। त्यावेळी तिचा दीर गजानन हा तिला म्हणाला की मी तुझ्या पाठीशी आहे, असे म्हणत त्याने तिला धीर दिला। बाळू हा दारूच्या नशेत पडलेला असताना गजानन हा वंदनाशी सलगी करत होता। तो तिला आधार देण्याच्या बहाण्याने तिच्याशी जवळीक करू लागला होता। तिचा पती बाळू हा दारूच्या आहारी गेला म्हणजे दीर गजानन याच्या भेटीगाठी वाढू लागल्या। वेळी अवेळी तिचा दीर गजानन हा तिच्या घरी येत असे। त्यावेळी वंदना ही आपल्या दीराशी गप्पा मारत बसत असे आणि त्यातूनच त्या दोघांचा सहवास वाढत गेला। त्या सहवासातून त्या दोघांच्या मध्ये प्रेमाची कळी खुलण्यास सुरुवात झाली। हळूहळू त्या दोघांचे प्रेमास सुरुवात झाली। रात्रीचा काळ आणि परिसरामध्ये शांतता। दारू पिऊन नशेत पडलेला वंदनाचा पती बाळू या वातावरणात प्रेमाची फुंकर घालणारा गजानन हा वंदनाला हवाहवासा वाटला। या वातावरणात वंदनाच्या शरीराचा उपभोग घेण्याची इच्छा गजाननलाही होत होती। बाळूचे मद्यपान वंदना आणि गजाननच्या प्रेमाची दारे उघडण्यास कारणीभूत ठरले। दीर व भावजाई हे दोघेही एकमेकाच्या कुशीत शिरले। आपल्या पतीने जे शरीर सुख द्यायला हवे होते ते आता तिचा दीर तिला भरभरून देऊ लागला होता। लोकलाज गुंडाळून ठेवत नात्याला काळीमा फासत ते दोघेही अनैतिक शरीर संबंध ठेवू लागले। वंदना आणि गजानन यांच्यातील प्रेमाची खोली एवढी वाढली की त्यांना बाळूची अडचण वाटू लागली। वास्तविक पाहता बाळूला आपली बायको आणि आपला चुलत भाऊ काय करतो याची खबरच नव्हती। तो मात्र दारूच्या नशेतच असायचा, पण या दोघांना मात्र त्याची अडचण वाटू लागली। बाळू हा आपल्या प्रेमात अडथळा होत असल्याची तक्रार बाळूची बायको वंदना हिने तिचा दीर गजानन याच्याकडे केली। तिला आता आपल्या नवऱ्यापेक्षा आपला दीर गजानन हा जवळचा वाटू लागला होता। त्यामुळे आपल्या नवऱ्याला या जगातून कायमचे संपवले तर आपण व आपला दीर गजाननसोबत आपण मौजमजेत राहू शकतो, असे बाळूची बायको वंदनाला वाटू लागले होते। तिने आपल्या मनातील विचार आपला दीर गजानन याच्याकडे बोलून दाखविला। गजाननेही तिच्या या विचाराला होकार देत सहमती दर्शवली। या दोघांनी मिळून बाळूला मारण्याचे कट कारस्थान रचण्यास सुरुवात केली। 4-5 महिन्यापूर्वी त्या दोघांनी बाळूला मारण्याचा कट आखला। त्या पूर्वनियोजित कटानुसार वंदना आणि बाळू हे पती पत्नी शिर्डी येथे गेले। 18 जून 2024 रोजी शिर्डी येथून चाळीसगावला येणार असल्याची माहिती तिने आपला दीर गजानन याला दिली। चाळीसगाव रेल्वे स्टेशनला आल्यानंतर तिने फोन करून आपला दीर गजाननला बोलावून घेतले। ठरल्यानुसार
गजानन हा मोटरसायकल घेऊन त्या दोघांना घेण्यासाठी आला. सर्व काही वंदना आणि गजानन यांच्या प्लॅननुसार सुरू होते. गजानन याने दोघांना आपल्या मोटरसायकलवर बसून घेत भडगाव रस्त्यावरील हसत खेळत या हॉटेलवर आणले. या ठिकाणी गजानन याने आपला चुलत भाऊ बाळू याला मोठ्या प्रमाणात दारू पाजली. गजाननकडून फुकटची दारू पिण्यास मिळत असल्याचे बघून दारूचा शौकीन असलेला बाळूने दारू पिण्याचा सपाटा सुरू केला. नेमके हेच गजानन आणि वंदना या दोघांना हवे होते. त्या दोघांच्या पूर्वनियोजित कटानुसार सर्व घटनाक्रम सुरू होता. बाळूने दारू पिल्यानंतर त्या तिघांनी तेथे जेवण केले. या सर्व घटनाक्रमात रात्रीचा अंधार पडण्यास सुरुवात झाली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वंदनाने ठरल्यानुसार आता मला माझ्या माहेरी कन्नडला जायचे आहे असा आग्रह सुरू केला. बाळूने मोठ्या प्रमाणात दारू पिल्यामुळे त्याला काहीही सुचत नव्हते. मात्र कन्नडला जाण्याच्या बहाण्याने त्याला रस्त्यावर नेऊन ठार करण्याचे त्या दोघांचे नियोजन होते. कन्नडला जाण्याच्या बहाण्याने ते तिघे ट्रिपल सीट मोटरसायकलने निघाले. गजानन पवार याच्या ताब्यातील मोटरसायकल हिरापूर रोडने खडकी बायपास व तेथून कन्नड रोडने कोसगाव शिवारात नेली आणि या ठिकाणी तिघेजण रस्त्याच्या खाली उतरले. वंदनाचा पती बाळूने खूप दारू पिल्यामुळे त्याला काहीही सुचत नव्हते. आता बाळूचे मरण जवळ आले होते. ठरलेल्या प्लॅननुसार वंदनाने तिच्याजवळ असलेल्या बॅगमधून जुने ब्लेड बाहेर काढले व त्या ब्लेडचे पाते तिने आपला पती बाळूच्या पोटावर मारले. ब्लेडच्या धारदार पात्याने बाळूच्या पोटावर वार होताच बाळू हा खाली कोसळला व तो तडफडत असतानाच जवळच पडलेला एक सुमारे 25 ते 30 किलो वजनाचा दगड गजानन याने उचलला व तो दगड बाळूच्या डोक्यावर टाकला. दगडाचा घाव बसताच बाळू हा अधिकच तडफडू लागला. गंभीर जखमी झालेल्या बाळूने निर्मनुष्य रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात आपले प्राण सोडले. बाळू हा काहीही हालचाल करत नसल्याचे बघून आपले काम फत्ते झाल्याचे समाधान त्या दोघांच्याही चेहऱ्यावर उमटले. आता आपल्यावर कोणीही संशय घेऊ नये यासाठी त्यांच्या अपघाती मृत्यूचा देखावा करण्यास त्या दोघांनी सुरुवात केली. बाळू पवार याचा दारूच्या नशेत अपघात झाला आहे असे दाखवण्यासाठी दोघांनी त्याचा मृतदेह ओढत ओढत महामार्गावर आणून टाकला. त्याची ओळख पटावी म्हणून वंदनाने आठवणीने आणलेले आधार कार्ड त्याच्या शर्टाच्या खिशात न चुकता ठेवले. त्यानंतर गजानन याने मोटरसायकलने वंदनाला घेऊन चाळीसगाव रेल्वे स्टेशनला सोडून तो एकटाच न्यायडोंगरी या गावी निघून गेला. आता आपल्यावर कोणीही शंका घेणार नाही अशा आविर्भावात दोघेही आपापल्या घरी वेगवेगळ्या मार्गाने जाण्यास निघाले. रात्रभर बाळूचा मृतदेह तसाच अंधारात पडून राहिला. दुसऱ्या दिवशी 19 जून 2024 रोजी बाळूचा मृतदेह गावकऱ्यांच्या नजरेस पडला. अपघाती मृत्यू असल्याचा समज लोकांचा झाला होता. या घटनेची माहिती चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला देण्यात आली. त्याचा अपघाती मृत्यू झाला असावा अशी खबर पोलिसांना मिळाली. त्याच्या खिशातील आधार कार्डमुळे त्याची ओळख पटली होती. त्या माहितीच्या आधारे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यातून मिळालेल्या कपड्यावरील रक्ताचा नमुना, दगडावरील रक्ताचे नमुने, रस्त्यालगत असलेली रक्तमिश्रित माती व जवळच पडलेल्या रुमालावरील रक्ताच्या डागाचे नमुने, जमिनीवर मिळालेले ब्लेड तपासकामी पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनास्थळावरील परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले असता मैतास कोणीतरी दगडाने ठेचून व ब्लेडने वार करून जीवे ठार केल्याचे दिसून येत होते. मैताच्या आधार कार्डवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याच्या नातेवाईकांना
न्यायडोंगरी दूरक्षेत्राच्या संबंधित पोलीस अंमलदाराच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यात आला. व्हॉट्सअपच्या माध्यमातून मयताच्या नातेवाईकांना मयताचे फोटो पाठवण्यात आले. ते फोटो बघून मयत इसम हा बाळू पवार असल्याची खात्री पटली. त्यामुळे पुढील तपासकामी मदतीसाठी मयताच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले. मयत बाळू हा त्याची पत्नी वंदना हिच्यासह शिर्डी येथे कामासाठी गेला होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकाकडून पोलिसांना समजली. त्या माहितीच्या आधारे वंदना हिचा मोबाईल क्रमांक मिळवण्यात आला. तिच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. ती स्वतः शिर्डी येथे असल्याचे तसेच बाळू हा न्यायडोंगरी येथे गेला असल्याचे सांगून तिने पटकन तिचा मोबाईल फोन बंद केला. तिचे बोलणे व तिचे पटकन मोबाईल बंद करण्याचा प्रकार पोलिसांना संशयास्पद वाटला. त्यामुळे तिचे मोबाईलचे लोकेशन घेतले असता ती चाळीसगाव रेल्वे स्टेशन परिसरात आल्याची तांत्रिक माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांचा तिच्यावर संशय अजूनच बळावला. पोलीस पथकाने वंदना बाळू पवार हिला चाळीसगाव रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले. तिला तिच्या पतीची माहिती विचारली असता तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या समक्ष व मदतीने तिची कसून चौकशी करण्यात आली. याशिवाय मयत बाळूचे वडील सीताराम पवार तसेच काही नातेवाईकांनाही पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर वंदना पवार ही पोलिसांसमोर फार काळ खोटे बोलणे तग धरू शकले नाही. अखेर तिने पोलिसांना सत्यकथन करण्यास सुरुवात केली. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे तिचा चुलत दीर गजानन पवार याला न्यायडोंगरी येथून ताब्यात घेण्यात आले. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला वंदना हिला बघताच त्याच्या मनात भीती निर्माण झाली. पोलिसांनी गजानन याला सांगितले की वंदना हिने आम्हाला सर्व काही खरे सांगितले आहे. तू देखील खरे काय ते आम्हाला सांग, असे पोलिसांनी त्याला दम दिला. गजानन पवार हा देखील फार वेळ पोलिसांना खोटे बोलू शकला नाही. त्याने तसेच वंदना हिने दिलेली माहिती मिळतीजुळती असल्याचे दिसून आले. बाळूची पत्नी वंदना व तिचा दीर गजानन पवार यांच्यामध्ये प्रेमाचे संबंध होते. या संबंधात बाळूचे अडचण या दोघांना होत होती. त्यामुळे त्या दोघांनी मिळून बाळूचा जीव घेतला. वंदनाने बाळूच्या पोटावर ब्लेडचे वार केले तर गजानन पवार याने त्याच्या चेहऱ्यावर दगडाचे वार केले होते. बाळूच्या हत्याप्रकरणी त्या दोघांवर जळगाव पोलीस स्टेशन येथे विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.